स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज मी तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 47 सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचवूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 47. रामकृष्णराव सरदेसाई. मुंबईत रामकृष्णराव सरदेसाई म्हणून GIP रेल्वेत क्लार्क होते. ते संगमेश्वरचे राहणारे. श्री स्वामी सूत यांनी श्री स्वामींचा मठ मुंबईत स्थापन केला आहे. त्यात कृष्णराव हे सेवा करीत असत. त्यांचे कुटुंब म्हणजेच त्यांची पत्नी जन्माची क्षयरोगी असून केवळ अस्थिचर्म धारण करून होती. याचा अर्थ अंगावरती फक्त हाडे आणि चामडेच उरले होते. असो, श्री स्वामी सुतांच्या मुखाने समर्थांची कीर्ती ऐकून त्यांच्याबरोबर कृष्णराव दर्शनास अक्कलकोटला गेले. श्रींची अगाध लीला पाहून त्यांची भक्ती श्री समर्थ चरणी बसली. परत आल्यावर काही दिवसांनी आपल्या कुटुंबास घेऊन ते अक्कलकोटला गेले. त्यांच्या कुटुंबाचे नाव म्हणजे पत्नीचे नाव अन्नपूर्णाबाई होते. उभय त्यांनी श्रींची सेवा एकनिष्ठपणे केली. पुढे एके दिवशी सुंदराबाईकडून महाराजांची प्रार्थना करवली की या बाईंना संतती व्हावी. अशी विनंती करता समर्थांनी उत्तर दिले, बोरीच्या झाडाची तिने सेवा करावी, म्हणजे तिला अग्नीसारखा पुत्र होईल. बाई श्रीचरणी मस्तक ठेवून मुंबईला परत आली. तिने महाराजांची आज्ञा आपल्या पतीला कळवली. बोरीच्या झाडाची कोणी प्रदक्षिणा घालीत नाही, तर आपण घातल्यास लोक नावं ठेवतील, कसे करावे असा तिने रामकृष्णरावास सल्ला विचारला. त्यांनी पत्नीला सांगितले की महाराजांच्या बोलण्याचा अर्थ कोणाला कळत नाही, म्हणून तू पिंपळाला प्रदक्षिणा घाल, म्हणजे झाले. पुढे बाळमुकुंद बुवांच्या मठाजवळील पिंपळाला तिने 1 वर्ष प्रदक्षिणा घातल्या, पण पुत्रप्राप्ती काही झाली नाही. रामकृष्णरावांनी सांगितले, समर्थांचा आशीर्वाद कालत्रयी खोटा व्हायचा नाही, म्हणजे कधीही खोटा होणार नाही. एके दिवशी स्वामीसुतांच्या मठात रामकृष्णराव गेले असताना ब्रह्मानंदाजवळ त्यांनी ही गोष्ट सांगितली व पिंपळाला हल्ली प्रदक्षिणा घालीत आहे असेही सांगितले. बुवांनी सांगितले, समर्थांच्या आज्ञेचा अर्थ तुम्हाला समजलाच नाही. श्री स्वामीसुतांनाच महाराज बोरीचे झाड म्हणतात. मठात बाईंनी सेवा केल्यास कामना पूर्ण होईल. पुढे उभय त्यांनी मठात सेवा करण्याचा क्रम चालवला. तो थोड्याच दिवसात बाई गरोदर राहिली. 5 महिने झाल्यावर तिला माहेरी कोकणात बाळंतपणास पाठवले. परंतु रामकृष्णरावांना मोठी पंचाईत पडली की बायको अशक्त असल्या कारणाने श्री समर्थ कृपेने एकाचे 2 जीव निर्विघ्नपणे कसे होतील हे श्री स्वामी समर्थांनाच ठाऊक. श्री स्वामींची अगाध लीला आहे असे म्हणून ते स्वस्थ राहिले. 9 मास पूर्ण झाल्यावर एके दिवशी रात्री रामकृष्णरावांना स्वप्न पडले. महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितले की मी सोनवाड्यास स्नानास जातो. बाईंचे माहेर सोनवड्यास होते. रामकृष्णरावांना वाटले की हे काहीतरी दुश्चिन्ह आहे. आपणास पुत्रमुख तर नाहीच, पण बायकोही दृष्टीस पडते की नाही कोणास ठाऊक. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी
अन्नपूर्णाबाई बाळंत होऊन पुत्र झाल्याचे 4 दिवसांनी पत्र आले. असो, तो पुत्र कांतीने आणि स्वभावाने अग्नीसारखा झाला. बाईंचे वय त्यावेळी 35 वर्षाचे होते. त्यात आश्चर्य इतकेच की क्षयरोगी बाईला पुत्र झाला. श्रींनी "मी स्नानास जातो" असे जे म्हटले ते बाईंचे बाळंतपण करण्यास महाराज गेले असावेत असा अंदाज आहे. स्वामींची लीला स्वामीच जाणो. येथे बखर क्रमांक 47 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.